आप सभी का स्वागत है हमारे चैनल उज्ज्वल महाराष्ट्र में। आपके साथ मुमताज़ अंसारी। हमारे साथ जो आज की जो ख़ास शख्सियत है, आज के हमारे मेहमान सिद्धार्थ पानवाले, उन्होंने एक जो है तो प्रोजेक्ट बनाए, एक जो है तो एक लेटर बनाए, परतूर मंठासाठी कोविड-19 एक्शन प्लान बोल के बनाए उन्होंने। लेकिन मेरे हिसाब से मैंने इसको पढ़ा, मेरे को पढ़ने के बाद ऐसा लगा कि ये नेशनल इशू यानी इंटरनेशनल इशू है। और ख़ास करके हमारे भारत का जो सिस्टम है, हेल्थ सिस्टम, वो जो है तो बहुत कमज़ोर है। उसको जो है तो कैसा बढ़ाया जाए, वो विषय में उन्होंने प्लान तैयार करे। नेशनल तौर पे ये जो है तो सामने रख के गवर्नमेंट ने जो है तो ऐसा प्लान जो है तो बनाना चाहिए। ऐसी गवर्नमेंट से इनकी जो तो मांग है। और क्योंकि अक्सर बेशतर देखने में आ रहा है, गरीब लोग ये चीज़ों से वंचित रह रहे हैं। और जो एजुकेशन के इंस्टीट्यूशंस रहते हैं इसके हेल्थ सिस्टम के, जैसे एमबीबीएस कॉलेज है, दूसरे और छोटे छोटे कॉलेजेस है, वो जो है तो डिस्ट्रिक्ट लेवल पे नहीं होने की वजह से अपने पास डॉक्टरों की कमी है। जो हेल्थ का जो स्टाफ रहता है वो जो है तो कमी होने की वजह से आज ये जो कोविड-19 का जो चल रहा है अपने भारत में, तो ये ज़्यादा पेशेंट ही बढ़ रहे हैं, उनको ट्रीटमेंट सही नहीं मिल रहा। और वो ट्रीटमेंट नहीं मिलने की वजह से डेथ जो है तो ज़्यादा हो रही है अपने भारत में। अगर जो सिद्धार्थ पानवाले साहब ने जो बनाए कोविड-19 एक्शन प्लान, उस पर अगर गवर्नमेंट अमल करती है तो आगे चल के हमारे भारत को जो है तो इसका जो है तो बहुत फ़ायदा होगा, यहाँ के लोगों को बहुत फ़ायदा होगा। ये विषय में हम जो है तो सिद्धार्थ पानवाले से तो बातचीत करते। मी सर्वप्रथम उज्ज्वल महाराष्ट्र आणि त्यांच्या पत्रकार माननीय मुमताज अन्सारी यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातून आम्हाला हा कोविड ॲक्शन प्लॅन जनतेपर्यंत नेण्याची संधी मिळत आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जनतेला ही माहितीच आहे की कोविड जे आहे, कोविडचा जो विषय आहे तो दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती होत चालली आहे। राजकारणाला याचं गांभीर्य राहिलेलं नाही आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचं जे कोऑर्डिनेशन याच्यामध्ये असायला पाहिजे होतं आणि जी हेल्थ सिस्टीम आपली काम करायला पाहिजे होती, ज्या पद्धतीने तिने काम करायला पाहिजे होतं ते होत नाही आहे। तर याची कारणं जी आहेत, आता याच्यामध्ये आपण कोणावर चिखलफेक करण्यापेक्षा एक सुजाण नागरिक म्हणून आपण प्रशासनाला काही इनपुट्स देऊ शकतो का, काही सूचना आपण सुचवू शकतो का, तर या गोष्टींचा आम्ही अभ्यास केला। मागच्या 1 वर्षापासून माझे एक प्राध्यापक मित्र जे IITमध्ये काम करतात डेटा ॲनालिसिस म्हणून, तर त्यांनी कोविडच्या संदर्भातला गेल्या 1 वर्षाचा भारतभराचा जो डेटा आहे तो ॲनालिसिस केला आणि त्याचे काही आकडे ते माझ्यासोबत त्यांनी व्हॉट्सअपवर शेअर केले आणि ते बघितल्यानंतर मला असं त्यांनी सांगितलं की ही जी लाट आहे, तिसरी थर्ड वेव्ह किंवा सेकंड वेव्ह जी आहे, सेकंड वेव्हपेक्षा जास्त घातक तिसरी लाट असू शकते। तर या संदर्भाने मग आपण अलर्ट होऊ शकतो आणि त्या निमित्ताने आपण प्रशासनाला जर इनपुट दिले, योग्य वेळी इनपुट दिले, तर नक्कीच आपण कोविडची जी सिच्युएशन आहे, जी परिस्थिती आहे, ज्याच्या उपचाराअभावी लोक मरत आहेत, ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होत आहे, तर या गोष्टीला आपण या ठिकाणी समाधान म्हणून आपण त्याचं सोल्युशन जे आहे, नेहमी आपण अडचणींवर बोलतो आणि कोणावर तरी दोषारोप ठेवत असतो, परंतु आपण कधीतरी जे उत्तर आहेत, समस्येचं समाधान आपण घेऊन आलं पाहिजे। आणि सन ऑफ आंबेडकर ग्रुप जो आहे आमचा, त्याचा संस्थापक या नात्याने माझी एक जबाबदारी बनते की आम्हाला असलेलं जे ज्ञान आहे ते समाजाच्या उपयोगाला आलं पाहिजे। ॲप्लिकेशन ऑफ इन्फॉर्मेशन जर झालं तर त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं। तर आम्ही गेल्या 1 वर्षापासून या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून एक कोविड ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे। दुसरी लाट येऊ द्या, तिसरी येऊ द्या, चौथी येऊ द्या, जर आपण हा कोविड ॲक्शन प्लॅन, मी पुन्हा एकदा सांगतो आहे की गव्हर्नमेंटने जर या ॲक्शन प्लॅनवर आता जर काम केलं तर नक्कीच परतूर मंठाच नव्हे तर जालना जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्र आणि भारतभर या गोष्टींची जर आपण अंमलबजावणी केली तर या प्लॅननुसार जर आपण ते काम जर केलं तर कोविड हा भारतातून नामशेष व्हायला वेळ लागणार नाही। सर्वप्रथम मी सर्व जनतेला हे सांगू इच्छितो की व्हायरस जो आहे, भारतीय किंवा आंतरराष्ट्रीय जे वैज्ञानिक आहेत, सर्वांचं इथून तिथून सगळं म्हणणं एकच आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे, तर व्हायरसवर 100% व्हायरसला मारणारं कुठलंही औषध जगामध्ये उपलब्ध नाही आहे। त्याचे आता फक्त या कोविड व्हायरसला आपण 2च पद्धतीने याच्यासोबत लढू शकतो किंवा याच्यावर आपण उपाय मिळवू शकतो। आणि पहिला उपाय जो आहे की व्हायरसची ग्रोथ आहे ती त्या माध्यमातून आपण औषधोपचाराच्या माध्यमातून कमी करणे, हा 100% इलाज नव्हे। दुसरा पर्याय जो आहे तर तो की संबंधित जो पेशंट आहे किंवा जनता जी आहे त्या जनतेचं लसीकरण करून त्यांच्या बॉडीमध्ये इम्युनिटी सिस्टम बूस्ट करून त्या माध्यमातून आपण एक हर्ड इम्युनिटी जो प्रकार आहे त्या माध्यमातून या कोविडला टॅकल करण्याचा प्रयत्न किंवा कुठल्याही व्हायरसला टॅकल करण्याचा प्रयत्न राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे वैज्ञानिक करत असतात। त्याच्यामुळे 2च पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि जनतेला माझी कळकळीची विनंती आहे की जर आपल्याला सर्दी, ताप, खोकला किंवा कुठलंही लक्षण असेल,
सर्दी असो, ताप असो, खोकला असो, आपण जाऊन लवकरात लवकर आपली अँटीजेन टेस्ट करून घ्या. त्याच्यानंतर अँटीजेन टेस्टनंतर RT-PCR करून घ्या आणि त्याच्यात जर RT-PCRमध्ये आपण पॉझिटिव्ह आलात तर आपला CT स्कोर एकदा आपण करून घ्यायचा आणि लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचं. कारण की याचा इन्क्युबेशन पिरियड जो आहे या व्हायरसचा शरीरामध्ये गेल्यानंतर 14 दिवसाच्या आतमध्ये याची सगळी ग्रोथ आहे आणि 7व्या-8व्या दिवसापासून तुम्हाला त्याची भयंकर जी लक्षणं आहे, श्वसनाला त्रास व्हायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे तुम्ही या निमित्ताने एक लक्षात घ्या की आपण लवकरात लवकर सगळ्या घराची जबाबदारी घ्या आणि घरातल्या सर्व लोकांना त्यांच्या RT-PCR टेस्ट वगैरे अँटीजेन वगैरे करून घ्या, जेणेकरून शासनाला तुमच्यापर्यंत पोहोचता यायला आणि तुम्हाला उपचार मिळायला लवकरात लवकर मदत होईल. आता दुसरा मुद्दा असा आहे की कोविड ॲक्शन प्लॅन जो आहे ज्याची परतूरमध्ये भरपूर चर्चा होत आहे आता, हा कोविड ॲक्शन प्लॅन नेमका काय आहे? सन ऑफ आंबेडकरने जो कोविड ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे तर तो तुमच्यासमोर सगळ्यांसमोर मांडतो. याच्यामध्ये आम्ही माननीय प्रशासनाला, माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि बाकीचे जे शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये तसेच राजकीय क्षेत्रामध्ये जी लोकं आहेत, पदावर आहेत, तर अशा जबाबदार व्यक्तींपर्यंत आम्ही हा प्रोग्राम घेऊन गेलेलो आहोत, कोविड ॲक्शन प्लॅन घेऊन गेलेलो आहोत. परतूर मंठा विधानसभेचे सन्माननीय आमदार माजी मंत्री बबनरावजी लोणीकर यांच्यापर्यंतसुद्धा हा आम्ही प्लॅन पोहोचवलेला आहे. त्यानंतर परतूर मंठा विधान परिषद सदस्य माननीय राजेशजी राठोड यांच्याकडे सुद्धा आम्ही आपला प्लॅन पोहोचवलेला आहे. त्यानंतर परतूर मंठ्याचे माजी आमदार माननीय सुरेशकुमारजी जेथलिया साहेब यांच्याकडे सुद्धा हा प्लॅन आम्ही पोहोचवलेला आहे. उपविभागीय अधिकारी, त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी नगर परिषद आणि वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय परतूर मंठा तसेच सर्व पत्रकार बंधू यांच्यापर्यंत आम्ही कोविड ॲक्शन प्लॅन पोहोचवलेला आहे. आता हा नेमका कोविड ॲक्शन प्लॅन आहे तरी काय, आपण हे समजून घेऊया. परतूर आणि मंठा या येथील मानवी वस्तीपासून दूर असणाऱ्या, म्हणजे आपण बघतोय आता की कोविडमध्ये कुठल्याही शाळा कॉलेज चालू नाही आहे आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये गावाबाहेर असणारी एखादी कॉलेजची इमारत असेल मंठा परिसरामधील किंवा तिथलच्या जी शासकीय इमारती ज्या आहेत त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरच्या अभावी त्या तशाच पडीक आहेत. तर अशा ज्या इमारती आहेत त्यांना आपण कोविड सेंटरसाठी युटिलाइज केलं पाहिजे अशी आम्ही प्रशासनाकडे विनंती केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे परतूरचं जे भव्य नाट्यगृह उभा होत आहे त्या परतूरच्या भव्य नाट्यगृहाचा जर आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं तर त्या ठिकाणी 100 ते 150 खाटांचं भव्य कोविड सेंटर, जम्बो कोविड सेंटर त्या ठिकाणी उभा राहू शकतं. तर त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनाकडे नाट्यगृहामध्ये जम्बो कोविड सेंटर परतूरच्या आणि मंठ्याच्या लोकांसाठी बनलं पाहिजे अशी आम्ही विनंती त्या ठिकाणी प्रशासनाला करत आहोत आणि प्रशासनासाठी हे सहज शक्य आहे. आता विषय हा आहे की परतूर मंठ्यामध्ये भरपूर ठिकाणी प्रायव्हेट कोविड सेंटर्स तयार झालेले आहेत. आता प्रायव्हेट कोविड सेंटर्सची गोष्ट आहे की ते ना नफा आणि ना तोटा या तत्त्वावर काम करत आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे पैसे असतील, किमान पैसे असतील, ते लोक त्या ठिकाणी उपचार घेऊ शकतात. परंतु परतूर मंठ्यामधील बहुसंख्य लोकसंख्या जी आहे ती दारिद्र्य रेषेखालील आहे. त्यांना 2 वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. मग अशा लोकांना, म्हणजे पैसे असणारे लोक तर उपचार घेतील, ते कुठेही उपचार घेऊ शकतात, तेवढे ते सक्षम आहेत. परंतु ज्यांच्याकडे पैसे नाहीत, ज्यांचे खायचे वांदेत, असे लोक काय करतील? मग त्या लोकांच्या उपचारासाठी जम्बो कोविड सेंटर, डेडिकेटेड कोविड सेंटर शासनाने तात्काळ उभारलं पाहिजे अशी आमची मागणी या कोविड ॲक्शन प्लॅनच्या अंतर्गत आम्ही केलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता कोविड सेंटर आलेलं आहे तर कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर कुठून येणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तर परतूर मंठ्यासाठी एक फार मोठा भाग जो आहे तो साखर कारखान्याने, शेतीतला जो भाग आहे साखर कारखान्याच्या कल्टिवेशन खाली आलेला आहे. त्यामुळे साखर कारखान्याचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जी रचना आहे, ती ऑलरेडी ऑक्सिजन निर्मितीसाठी पूरक आहे. तर आम्ही संचालक मंडळ जे आहे वरफळच्या साखर कारखान्याचं माननीय संचालक मंडळाला आम्ही अशी विनंती करतो आणि प्रशासनाला अशी विनंती करतो की या साखर कारखान्याचा जो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी आहे, जो समाजासाठी कारखान्याने, फॅक्टरीने वापरला पाहिजे असे निर्देश सरकारचे असतात. फॅक्टरी लॉमध्ये तसे निर्देश आहेत. तर त्या CSR फंडचा वापर कारखान्याअंतर्गतच ऑक्सिजन निर्मितीसाठी केला पाहिजे अशी आम्ही विनंती प्रशासनाला या ठिकाणी करत आहोत. तसेच माननीय संचालक मंडळ जे आहे कारखान्याचं, त्यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी विनंती करत आहोत. या ऑक्सिजनच्या माध्यमातून जर हे ऑक्सिजन जम्बो कोविड सेंटरला मिळालं तर शासनावर कोविड सेंटरसाठी ऑक्सिजन मिळण्यासाठी आणि जे पेशंट आहेत त्यांना ऑक्सिजनसाठी जास्त फिरावं लागणार नाही, त्यांच्यावर वेळीच उपचार होतील. दुसरा महत्त्वाची गोष्ट, आता त्यासाठी ऑक्सिजनवाले बेड आले, परंतु त्याला व्हेंटिलेटरची सुद्धा गरज असेल तर व्हेंटिलेटर कुठून मिळतील? तर या व्हेंटिलेटरसाठी आणि त्या स्टाफच्या पैशासाठी जर आपल्या परतूर मंठ्याचे विद्यमान आमदार
विधानसभेचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार या दोघांनी जर आपापल्या आमदार निधीतून 1-1 कोटी रुपये जर या कोविड सेंटर जम्बो कोविड सेंटरसाठी जर दिले तर त्या माध्यमातून त्या हॉस्पिटलचा स्टाफ, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड आणि ती सर्व जी व्यवस्था आहे तिचं मेंटेनन्स कॉस्ट जे आहे ते त्यामध्ये निघून जाईल. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा की हा जो निधी 1-1 कोटी रुपयाचा निधी आहे तर हा निधी तात्काळ मंजूर करण्याचे विशेषाधिकार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दिलेले आहेत. 1.5 ते 2 तासामध्ये हे निधी मंजूर होऊ शकतात अशी विशेष पॉवर्स